पंच सामना मात्र त्वरित चालू करायचा आहे, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर सारे सामने मात्र खेळवायचे आहेत. कुठल्या प्रकारचा उशीर न करता सामना मात्र चालू करायचा आहे. आणि दोन्ही संघांना विनंती असेल का त्वरित आपलं ना तर स्ट्राईकला असेल तो फलंदाज विकी आणि नॉन स्ट्राईकला असेल तो फलंदाज पार्थ. आणि पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी येतो गोलंदाज दिनेश नानवे. तर अशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू, सुंदर अशा प्रकारचा चेंडू, मात्र पंच आम्हाला वाईट चेंडू असं दर्शवतो. आणि एका वाईट चेंडूमध्ये मात्र संघाचं मात्र खातं उघडताना आपल्याला पाहायला मिळते. दिशेने चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज दिनेश याच्या मार्फत. आणि दुसराही चेंडू दिशाहीन चेंडू. या दिशाहीन चेंडूच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 अंकावर. खराब चेंडू पाहायला मिळाला तो गोलंदाज दिनेश नानवे याच्या मार्फत. सुंदर असा मारला चेंडू, चेंडू जातोय पंच 2 धावा. आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 4 अंकावर. सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळाली गीतेश याच्या मार्फत. दोन धावा आणि 2 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 4 अंकावर. पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल तो दिनेश, त्याला सामोरं जाईल तो विकी. सुंदर असा मारला चेंडू आणि पुन्हा एक झेल मात्र सुटतोय आणि या जीवदान भेटते विकी याला. आणि एका धावेच्या मात्र मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 अंकावर. जीवदान दिलं जातं ते विकी याला. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती दिनेश नानवे याच्या मार्फत. पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल तर दिनेश. मोठा फटका मारण्याचा पण मात्र फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा चेंडू समजला नाही आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 5 या अंकावर मात्र स्थिर पाहायला मिळतोय तो उत्कर्ष बी संघाचा. अतिशय सुंदर मारला चेंडू, 1 धाव पलून पूर्ण केली जाते आणि एका धावेवर मात्र समाधान मानावं लागते तो उत्कर्ष बी या संघाला. आणि एका धावेच्या मात्र मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावसंख्या जाऊन पोहोचते 6 अंकावर. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती दिनेश याच्या मार्फत. कुठल्या प्रकारचा मोठा फटका न मारू देता फलंदाजाला मात्र जखडून ठेवण्याचं मात्र काम केलं जातंय. पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल तो दिनेश आणि त्याला सामोरं जाईल तो फलंदाज विकी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय, 1 धाव पलून पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेस सुरुवात आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांनी. आणि या दुसऱ्या धावेच्या मात्र मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या अंकावर. पहिल्या षटकातले काही चेंडू शेष आणि धावसंख्येचा विचार केला तर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या अंकावर. सुंदर अशी धावसंख्या पाहायला मिळते ती उत्कर्ष बी या संघाकडून. कारण 2 षटकाचा सामना असणार आहे आणि 2 षटकामध्ये मात्र कमीत कमी 20 ते 25 धावा मात्र जमा करायला लागतील त्या उत्कर्ष बी या संघाला. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला फटका, सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो तो क्षेत्ररक्षकाकडून आणि एका धावेवर मात्र समाधान मानावे लागेल आणि एका धावेच्या मदतीने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते ती 9 या अंकावर. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते दिनेश याच्या मार्फत.
पहिले दोन चेंडूचा विचार केला तर दोन चेंडू खराब चेंडू असं पाहायला मिळालं त्याच्याकडून. मात्र दुसऱ्या चेंडूमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका न मारत होता. तर आजच्या दिवसामध्ये लाईव्ह थेट प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळतं ते पंकज भाई आणि निखिल संजय पाटील आणि सागर नानवे यांच्याकडून मात्र आजचा लाईव्ह प्रेक्षक पाहायला मिळते. त्यांचे मंडळाकडून आभार. असंच सहकार्य मात्र आम्हाला नेहमी तुमचं असावेत आणि असेच राहू देस. दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी येतो गोलंदाज दीप. पहिल्या षटकाच्या मात्र समाप्तीनंतर मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोहोचते. दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी आणलं जातं दीप या गोलंदाजाला. आणि कशा प्रकारे आपली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी दीप. पहिला चेंडू सुंदर असा मारला फटका. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि त्या खराब क्षेत्राचा फायदा नक्कीच होतोय तो उत्कर्ष बिया संघाला. आणि 4 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या अंकावर. खणखणीत चौकार असा पाहायला मिळाला विकी याच्या बॅटमधून. चौकारच्या मात्र मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या अंकावर. सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते ती उत्कर्षी बिया संघाकडून. आणि दुसरा चेंडूवर मोठा फटका मात्र एक धाव मात्र पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावे सुरुवात. आणि धावची बादच्या स्वरूपात मात्र परतावा लागतो तो पार त्या फलंदाजाला आणि त्याची खेळी संपुष्टात आणि त्याची जागा मात्र भरून काढण्यासाठी येतो नवीन फलंदाज सागर. पार त्याची जागा मात्र भरून काढण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज सागर. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती दीप याच्याकडून. आणि तशी सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती विकी याच्याकडून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या अंकावर. उंचावर मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि परतावं लागतं ते विकी याला. विकी याची खेळी मात्र संपुष्टात पाहायला मिळते ती. तर विकी याची जागा मात्र भरून काढण्यासाठी जातो तो नवीन फलंदाज सागर. अभिजित धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 14 या अंकावर स्थिर आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दीप याच्या मार्फत.
तर विकी याची जागा मात्र भरून काढण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज अभिजित. कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र दिशाहीनं चेंडू पाहायला मिळतो आणि त्या दिशाहीनं चेंडूच्या मार्फत मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या अंकावर. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि या खराब चेंडूच्या मार्फत मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या अंकावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र पळून पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेचा सुरुवात आणि एका धावेवर मात्र समाधान मानावं लागते ते उत्कर्ष बी या संघाला. आणि या एका धावेच्या मात्र मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या अंकावर. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो दीप. उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेत सुरुवात आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते आणि 2 धावेच्या मात्र मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या अंकावर. षटकातील शेवटचा चेंडू मात्र सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि पलून 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. आणि धावबादच्या स्वरूपात तिसरा विकेट पडतोय तो उत्कर्ष बिया संघाचा.
मध्ये 20 धावांची मात्र सरासरी जोडले आणि 21 धावांचा मात्र आव्हान ठेवलं आहे ते सायलेंट या संघासमोर. 12 चेंडू आणि 21 धावा. प्रत्येक षटकामागे 10.50 ची सरासरी मात्र जोडावी लागेल ती सायलेन्स बॉईज या संघाला. आणि सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. सागर नानवे आणि दिनेश नानवे अशी सलामीची जोडी मात्र. बारा चेंडू आणि 21 धावा. प्रत्येक षटकामागे 10.50 ची सरासरी मात्र जोडावी लागेल सायलेन्स बॉईज या संघाला. तर आजच्या दिवसामधील तिसरा सामना होतोय केडीसी आणि मिलन बी. पोलीस पाटील यांना विनंती असेल का त्याने या सामन्याचा मात्र नाणेफेक करायचा आहे. सर्व संघ मालकांना विनंती असेल का आपण आपल्या संघाचे मात्र एंट्री फी मात्र जमा करायचे. आम्ही वारंवार हॅलो. तर आजच्या दिवसातील तिसरा सामना केडीसी वर्सेस मिलन बी. केडीसी संघाने मात्र नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजासाठी मात्र आमंत्रित केले जाते ते मिलन बी या संघाला. तर पंच सामना मात्र त्वरित चालू करायचा आहे. सलामीची जोडी मात्र पाहायला मिळते ते सायलेंट बॉईज या संघाकडून. सागर आणि त्याच्या जोडला येतो तो दिनेश. स्ट्राईकवर असेल तो डावखुरे हाताचा फलंदाज सागर आणि पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज विकी. कशा प्रकारे आपली गोलंदाजी करतोय कारण 12 चेंडू आणि 21 धावांचा आव्हान असेल ते सायलेंट ए या संघासमोर. प्रत्येक षटकामध्ये 10.50 ची सरासरी मात्र जोडावी लागेल सायलेंट बॉईज संघाला. पहिला चेंडू हाताळताना पाहायला मिळतो गोलंदाज विकी. पहिल्या चेंडूवर खणखणीत असा फटका मात्र पाहायला मिळतो. एक धाव मात्र पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेस सुरुवात आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजकडून. आणि संघाचा मात्र खातं उघडताना पाहायला मिळते ते सायलेंट या संघाचा. आणि 2 धावेने मात्र आपल्या संघाचे खातं मात्र उघडताना पाहायला मिळतोय. सुंदर अशी फलंदाजी मात्र पाहायला मिळते सागर याच्या मार्फत. सुंदर असा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता अशी पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची धाव नाही. आणि या निर्धाव चेंडूची सांगता धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 2 अंकावर. पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल तो विकी आणि त्याला सामोर जाईल तो डावखुरे हाताचा फलंदाज सागर. आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला तर गोलंदाज विकी याच्या मार्फत. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती विकी याच्या मार्फत. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या 2 अंकावर आपल्याला स्थिर पाहायला मिळते. आणि चेंडू जातो डिक्लेअर झोनच्या दिशेने आणि एका धावेच्या मात्र मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते 3 अंकावर. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती विकी याच्या मार्फत.
कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारू न देता फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम मात्र केलं जाते विकी याच्या मार्फत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव मात्र पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेस सुरुवात आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करतात ते दोन्ही फलंदाज या दोन धावेच्या मात्र मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 5 या अंकावर. धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडू आणि 5 धावा. प्रत्येक चेंडू मागे एक धावेची मात्र सरासरी पाहायला मिळते ती सायलेंट या बॉईज या संघाची. उर्वरित चेंडूमध्ये 16 धावेची आवश्यकता असेल ती सायलेंट बॉईज संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेस सुरुवात आणि थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षणाचा नक्कीच फायदा उचलला गेला दोन्ही फलंदाजांनी आणि 2 धावेच्या मात्र मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 7 या अंकावर. पहिले षटक समाप्तीनंतर धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या 7 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते आणि उर्वरित चेंडूमध्ये 14 धावेंची आवश्यकता असेल ते सायलेंट एस या संघाला. 6 चेंडू आणि 14 धावा. 6 चेंडू आणि 14 धावा. मोठे फटके मारावे लागतील सायलेंट ए संघाला कारण 1 ते 2 मोठा फटका आला तर नक्कीच मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडू मागे 2.70 सरासरी मात्र जोडावी लागेल ती सायलेंट ए संघाला. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी मात्र कोणाच्या खांद्यावर देतोय तो कर्णधार विकी. सर्व संघ मालकाला विनंती असेल का त्वरित आपण एंट्री फी मात्र जमा करायचे. मी वारंवार आपल्याला सांगू इच्छितो बऱ्याचशा संघाची मात्र एंट्री मात्र जमा केलेली नाही अजून ती त्वरित मात्र करायची. तर दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाजाला आणले जाते दक्ष. कशा प्रकारे गोलंदाजी करेल तो आपल्या संघासाठी कारण 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल तो सायलेंट ए या संघाला. पहिल्या 1 ते 2 चेंडूमध्ये मात्र मोठे फटके आले तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. 1 ते 2 मात्र मोठे फटके मारावे लागतील ते दिनेश याला. कशा प्रकारे आपल्या संघासाठी मात्र फलंदाजी करेल दिनेश. पंच सामना त्वरित चालू करताय कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर असे सामने मात्र खेळवायचे आहेत. कुठल्या प्रकारचा उशीर न करता सामना मात्र चालू करायचा आहे. दक्ष याला आणलं जातं दुसरं षटक हाताळण्यासाठी. कशा प्रकारे मात्र गोलंदाजी करतोय ते आपल्या संघासाठी. 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज तयार असेल तर दक्ष आणि त्याला सामोर जाईल तो फलंदाज दिनेश. दिनेश याला मोठे फटके मारावे लागतील कारण धावसंख्येचा विचार केला धावसंख्या मात्र 7 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते आणि उर्वरित 6 चेंडूमध्ये मात्र 14 धावाची आवश्यकता असेल ती सायलेंट ए या संघाला. आणि सुंदर असा चेंडू आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला चेंडू आणि पंच आम्हाला दर्शवतात नो चेंडू आणि नो चेंडूचा भरपूर असा समाचार मात्र घेताना पाहायला मिळाला दिनेश याच्या मार्फत. आणि नो चेंडूच्या मार्फत या नो चेंडूच्या मार्फत धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 2 आणि प्लस 9 ची 1 3 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या अंकावर. उर्वरित चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 11 धावेंची आवश्यकता असेल ती सायलेंट ए या संघाला.
आणि सुंदर असा टाकला चेंडू, मात्र नो चेंडू फ्री हिट असेल आणि सुंदर असा चेंडू आणि या चेंडूवर एक धाव मात्र पाहायला मिळाली लेग बाईकच्या स्वरूपात. विकेट किपरच्या मागे जे प्रेक्षक बसले त्यांनी त्वरित साईडला व्हायचंय, कारण आजच्या दिवसातील आपण लाईव्ह थेट प्रेक्षेपण आहे, त्यामुळे तिथून मात्र साईडला व्हायचंय. विकेट किपरच्या मागे असलेली पब्लिक जे प्रेक्षक आहेत त्यांनी मात्र साईडला व्हायचंय, कारण तर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या अंकावर. 5 चेंडू आणि 10 धावा. प्रत्येक चेंडू मागे मात्र 2 धाव्यांची सरासरी मात्र जोडावी लागेल ती सायलेंट ए या संघाला. पहिल्या दुसऱ्या चेंडूमध्ये एक तर 2 मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत अशी पाहायला मिळेल. विकेट किपरच्या जो मागे जे प्रेक्षक बसलेत त्यांनी त्वरित साईडला व्हायचंय. मी वारंवार तुम्हाला विनंती करतोय. तर दुसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल तो दक्ष आणि त्याला सामोर जाईल तो डावखुरी हाताचा फलंदाज सागर. अतिशय सुंदर हाताळलेला चेंडू. फलंदाजा कुठल्या प्रकारचा चेंडू समजला ना, एका टप्प्यात चेंडू विसावतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये आणि कुठल्या प्रकारे धावणे आणि धाव संख्येचा विचार केला धाव संख्या 11 या अंकावर स्थिर पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 10 धावा. आणि अतिशय सुंदर मारला फटका आणि फटका जातो 7 धाव्यांसाठी कणकणी षटकार. आणि या 6 धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 17 या अंकावर. उर्वरित 3 चेंडूमध्ये 4 धावींची आवश्यकता असेल ती सायलेंट ए या संघाला. मी अगोदरच सांगितलं होतं 1 ते 2 चेंडूवर मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये आपल्याला रंगत पाहायला मिळाली आणि तशीच सागर याच्या बॅटमध्ये मोठा एक फटका पाहायला मिळाला. खणखणीत षटकार मात्र पाहायला मिळाला आणि या षटकारच्या मदतीने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते ती 17 या अंकावर. 3 चेंडू आणि 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती सागर याच्या बॅटमधून. 3 चेंडू आणि 4 धावा. सामना मात्र नक्कीच अतिशय सुंदर चेंडू. पंच आम्हाला दर्शवत दिशेने चेंडू आणि दिशेने चेंडूच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 18 या अंकावर. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता असेल ती सायलेंट ए या संघाला. प्रति चेंडू मागे 1 धावेची मात्र सरासरी जोडावी लागेल सायलेंट ए या संघाला. तर पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये मात्र 7 धावा जोडल्या गेल्या आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या अशा धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या ते सागर याच्या बॅटमधून. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न आणि अतिशय खराब फेकी आणि 1 धाव मात्र पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावे सुरुवात आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते आणि या 2 धावेच्या मात्र मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 20 या अंकावर. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता असेल ती सायलेंट बॉयज या संघाला. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली ती सायलेंट बॉयज या संघाकडून सागरकडून. जगदीश नार्वे आपल्याला सांगू इच्छितो का तिथून प्रेक्षकांना थोडे मागं व्हायचंय, कारण आजच्या दिवसामध्ये आपला लाईव्ह प्रेक्षेपण आहे त्यामध्ये जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता असेल ती सायलेंट बॉयज या संघाला. सुंदर अशी
फलंदाजी मात्र पाहायला मिळाली ती सागर नानवेच्या बॅटमधून. 2 चेंडूने 1 धाव. कारण सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता होती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये सामन्यामध्ये आपल्याला रंगत पाहायला मिळाली आणि 2 चेंडूमध्ये 1 धावाची आवश्यकता असेल ती सायलेंट बॉईज या संघाला. 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज सज्ज असेल तो गोलंदाजी करण्यासाठी दक्ष आणि त्याला सामोर जाईल तो डावखुरी आताचा फलंदाज सागर. 2 चेंडू आणि 1 धाव. चेसिंग ही कंपल्सरी असणार आहे. सुंदर असा मारला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल सुट्टाने ते करता मोलाचं आपल्याला सहकार्य आणि आर्थिक मदत मात्र आपल्याला लाभली गेली जाते. किरण नाना यांच्याकडून पहिला, दुसरा आणि तिसरा उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालकवीर यासाठी याकरता सर्व ट्रॉफी किरण नाना याच्या मार्फत आपल्याला आलेलं आहे. त्यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि आशिष मधुकर पाटील यांच्याकडून आपल्याला सर्व मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफ्या मात्र यांच्याकडून आलेल्या आहेत. त्यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. आणि मिलिंद आनंदा पाटील यांच्याकडून आजच्या दिवसासाठी पाणी व्यवस्था आली आणि त्या मंडळाकडून त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. असंच सहकार्य नेहमी आपलं असावे. आणि हरीश आनंदा पाटील यांच्याकडून मंडप आणि स्पीकरची व्यवस्था त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि रत्नाकर काका यांच्याकडून सर्व मॅचसाठी चेंडू व्यवस्था दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मनापासून त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देतोय. स्वप्नील नामदेव भोईर यांच्याकडून डीजे व्यवस्था आल्यामुळे त्यांना सुद्धा मी आमच्या मंडळाकडून त्यांना सुद्धा मी धन्यवाद